तुमच्या डोक्यामध्ये कुठला विचार होता? संपूर्ण तुमच्या मोपरे टीमच्या डोक्यामध्ये कुठला विचार होता की 2 बॉल 8 रन्स आणि समोर होता विशाल? हेच म्हणजे आमच्या डोक्यात एकच विचार होता की विशालला नॉन स्ट्राईकला किंवा त्याला विकेट, त्याचाच विकेट, म्हणजे 3 विकेट तर त्यांचे गेले होते. आमचा एकच म्हणजे विचार होता की त्याला एकतर आउट करायची किंवा त्याला नॉन स्ट्राईकला ठेवायचा. थँक्यू सो मच दर्शन, ऑल द बेस्ट तुला पुढच्या मॅच साठी आणि थँक्यू सो मच आपण सुशांत 11 करस्कोल टीम, आपलं सुद्धा खूप खूप धन्यवाद. तर वळूया मैदानाच्या आतमध्ये. तर कॉमेंट्री बॉक्स मध्ये जोडले जात आहेत आमचे गुरुवर्य सन्माननीय मनोजजी वगैरे सर आपल्यासोबत जोडले जातात या मॅच साठी. अर्थात एका बाजूला संघर्ष नडगाव बौद्धवाडी आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय कोल, हे दोन संघ जोडले जात आहेत. राजेश यांचं सुद्धा हार्दिक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. तर मनोजजी वगैरे सरांकडे आपण घेऊन जातोय या मॅच साठी. तर नडगाव तर इथे संघर्ष नडगाव टीम साठी एक शुभेच्छा आहेत दीपक साळवी साहेब यांच्याकडून. जर आपण विजयी झालात, नडगाव बौद्धवाडी संघर्ष नडगाव बौद्धवाडी टीम जर विजयी झाली तर कॅश प्राइज असणार आहे, 5000 रुपयाचं कॅश प्राइज असणार आहे नडगाव बौद्धवाडी टीम साठी दीपकजी साळवी यांच्याकडून. मी घेऊन जातोय मनोजजी वगैरे सरांकडे. हॅलो, तर धन्यवाद रुपेशजी महाडिक, धन्यवाद इम्रान सर ज्यांचा आवाज आपण हिंदीतून ऐकला गेला. आणि घेऊन जातो आणखीन एक महत्वपूर्ण मॅच जिथे सरपंच चषकासाठी खऱ्या अर्थाने ही लढत होणार आहे. बोला, पंच पाहिजे ना, त्याला पाठव, ह्याला पाठव. आकिब चाललंय मग. सरपंच चषक 2021 अविनाश भाऊ महाडिक यांचं बहारदार नियोजन, डीके नांगलवाडी यांचं खऱ्या अर्थाने चांगलं आयोजन आपण पाहतोय. सरपंच चषक 2021 पर्व दुसरे सन्माननीय सरपंच संजयभाई देशमुख यांच्या कार्याला कर्तृत्वाला सलाम करणारी ही स्पर्धा आज मात्र दुसऱ्या दिवसाच्या सांगतात जाते. दुसऱ्या दिवसाच्या सांगतेला जाताना आणखी एक महत्वपूर्ण लढत जरूर येते आपल्या समोर, ती म्हणजे कोल आणि नडगाव बौद्धवाडी. दोन्ही संघ म्हटलं तर तुल्यबल आहेत. मगाचा एक बिग बॅटल पाहायला भेटला, परंतु हा संघात या दोन्ही संघात जरी स्टारकास्ट नसले तरी आपल्या गावासाठी, आपल्या गावाच्या नावासाठी खेळण्याची जिद्द घेऊन आज मात्र या समर्थ रामदास क्रीडा नगरीमध्ये आलेले आहेत. नवे तर ह्या सरपंच चषकाचा स्वप्न घेऊन मैदानात उतरलेले आहेत. पाहूया हे स्वप्न उद्यापर्यंत कोणचं आबाधित राहते आणि आजच्या दिवशी स्वप्न भंगते कोणचं हे पाहणारा हा, दाखवणारा हा सामना मैदानात जिथे कुणाल सकपाळ कोलच्या माध्यमातून फलंदाजी करेल तर इथे नळगाव बौद्धवाडीच्या माध्यमातून नक्कीच रोहितच्या माध्यमातून गोलंदाजी लावली जाते. रोहित ज्यांनी मगाच्या मॅच मध्ये एक चांगली गोलंदाजी केली, एक तेच तर्रार युवा गोलंदाज आहे ज्याच्याकडे चांगलं वेगावर स्वार होण्याचं कौशल्य आहे, तोच करतोय कुणाल सकपालला गोलंदाजी. पहिला चेंडू, क्या बात है. इथे मात्र टाकलेला चेंडू जोरदार मात्र प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला कुणालच्या माध्यमातून, परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क येऊ शकला नाही आणि चेंडू मात्र मागे निघून जातोय. तुमच्याकडे काय आहे हे पाहण्यापेक्षा तुम्ही काय करता हे पाहणं गरजेचं आहे. मगाशी मी नडगाव बौद्धवाडीच्या कर्णधारशी जरूर बातचीत केली. ते म्हणाले की आमच्याकडे स्टारकास्ट नाही, परंतु त्यांच्याकडे जिंकण्याचा हौसला, जिंकण्याचा जज्बा, जिंकण्याची हिंमत आहे आणि तीच हिंमत आता मैदानात आपल्याला दिसते. समोर पुन्हा एकदा कुणाल सकपाल. हो, इथे मात्र अति वेग, मात्र दिशा भरकटून जातोय. इथे मात्र गोलंदाज रोहित यांची, आणि पहिला चेंडू जेव्हा चांगला टाकला जातोय रोहितच्या माध्यमातून तेव्हा मात्र दुसरा चेंडू थोडासा दिशा भरकटलेला टाकतोय आणि ही दिशा भरकटलेला चेंडू पंचांच्या माध्यमातून वाया जातोय. अविनाश महाडिक यांचं बहारदार नियोजन आपण पाहतोय. सरपंच चषक कसं असावं याचं जर उत्तर तुम्हाला मित्रांनो पाहिजे असेल तर आज आणि उद्या जरूर रविवारच्या दिवशी ह्या मैदानाला भेट द्या. अविनाश महाडिक यांचं बहारदार नियोजन आणि संजयभाई देशमुख यांच्या कार्याला खऱ्या अर्थाने सलाम करणारी स्पर्धा आज मात्र वेगळ्या उंचीवर घेऊन जात आहे. इथे पाहिलं गेलं तर ऑफ स्टंपला पिचिंग केलेला चेंडू जो यॉर्क पद्धतीचा होता आणि खऱ्या अर्थाने ह्या प्रकारचे चेंडू वारंवार हाताळले जातात. मगाशी विचार केला तर विशाल आणि नितेश कोंडालकरला ह्याच प्रकारचे चेंडू टाकले गेले आणि मोठे फटके खेळण्यापासून परावृत्त करण्यात आले आणि म्हणूनच की काय आज मोपरा संघ या मैदानात अजून सुद्धा शाबूत आहे.
त्याच प्रकारची रणनीती रोहितच्या माध्यमातून लावली गेलेली आहे. दीपक साळवी यांच्याकडून नडगाव बौद्धवाडी जर जिंकली तर नक्कीच 500 रुपयाचं पारितोषिक 5,000चं कॅश प्राइज असणार आहे. हे ग्रामीण क्रिकेटचं महत्व आहे. गावचं क्रिकेट पाहायचं असेल तर आपल्या खेळाडूंना, आपल्या घरातील खेळाडूंना पाठिंबा देणारं हे क्रिकेट आहे. गावची लज्जतच वेगळी असते, कारण गावचे खेळाडू जेव्हा जेव्हा मैदानात उतरतात ना, तेव्हा आपल्या गावातील ज्याला क्रिकेट आवडत नाही असा माणूस सुद्धा आपल्या गावातील खेळाडूला पाहण्यासाठी मैदानाची धाव घेते. नवे नवे आपल्या गावाला चेअरअप, आपल्या गावाला पाठिंबा देण्याचा प्रयत्न करतो आणि तेच प्रयत्न नक्कीच आपल्याला 5,000 रुपयाचे कॅश प्राइज आलेला आहे. हे बक्षीस लागले जातील, परंतु मैदानात पुढचा चेंडू, हो ब्लॉकॉल पद्धतीचा टू यॉर्कर टाकलेला चेंडू नक्कीच स्क्वेअर लेग पंचांच्या रिजन मध्ये जरूर जातोय. जोपर्यंत चेंडू फील्ड केला जाईल तोपर्यंत इथे मात्र काय घडतंय तर मनीषच्या माध्यमातून एक धाव घेतलेली आहे. मनीषने आपले अकाउंट जरूर खोललेला आहे आणि ह्या पहिलं षटक चालू असताना बिनबाद धावसंख्या कोलवर 3 जाऊन पोहोचलेले आहे. अजून एक मोठे फटके येणं गरजेचं आहे, तर रोहितचं कौतुक करणं गरजेचं आहे. घरच्या प्रेक्षकांच्या घरच्या मैदानावर रोहित मात्र चांगली वारंवार कामगिरी करत आहे. रोहित युवा गोलंदाज आहे, अनुभव जरूर कमी आहे, परंतु मिळालेला अनुभवाचा 100% उपयोग रोहित करतोय. कारण मगाचा सामना विजय झाला, हा अनुभव त्याच्यासाठी आज चांगला आहे, कारण त्यांना स्वप्न पडतायत सरपंच चषक 2021 आणि ह्या शोधातच निघालेले आहेत रोहित. हा चेंडू फुलटॉस मिस टाइम येतोय, बॅट ऑफ द मिडल होऊ शकला नाही. चेंडू खाली क्षेत्ररक्षक जरूर येतात, पंचांचा इशारा मात्र नोचा येतोय. इथे मात्र काय घडते तर पंचांचा इशारा नोचा येतोय. इथे मात्र हाईट फॅक्टर दिला जाईल आणि अतिरिक्त उंची दिलेला चेंडू पंचांच्या माध्यमातून नो दिला गेला. इथे मात्र कुठेतरी बचावलेल्या आहेत, झेल जरूर सुटला आणि इथे मात्र नडगावच्या माध्यमातून रिव्ह्यू जरूर घेण्यात आलेला आहे. आमचे प्रथमेश पवार सर नक्कीच हा रिव्ह्यू पाहतील. प्रशांत पवार सर नक्कीच रिव्ह्यू पाहतील आणि तदनंतर निर्णय दिला जाईल. अविनाश भाऊ यांचं खऱ्या अर्थानं कौतुक करणे गरजेचं आहे, कारण त्यांनी आज मात्र चांगली स्पर्धा आणण्यासाठी जेवढे जास्त एफर्ट लावता येतील तेवढे एफर्ट लावलेले आहेत. पंचांच्या माध्यमातून तर हे चांगला चेंडू होता, हा नो चेंडू होऊ शकत नाही. वारंवार रिप्लाय पाहायला गेला, आंतरराष्ट्रीय क्रिकेट मध्ये टेक्नॉलॉजीचा अवलंब केला नवे नवे, तर आता मात्र टेनिस क्रिकेट मध्ये सुद्धा केला गेला नवे नवे. तर इथे मात्र अविनाश महाडिक यांच्या सरपंच चषकामध्ये सुद्धा आज मात्र टेक्नॉलॉजीचा उपयोग केला जातोय आणि क्रिकेट मोठं केलं जातंय. ग्रामीण क्रिकेटला एक वेगळा दर्जा दिला जरूर जातोय, परंतु रोहितच्या माध्यमातून पुढचा चेंडू जरूर हाताळला जाईल. हा चेंडू पुन्हा एकदा ब्लॉकॉल पद्धतीचा चेंडू नक्कीच टू यॉर्कर होता. इथे लॉंग ऑफच्या दिशेने खेळलेला चेंडू 2 क्षेत्ररक्षकांना चकवा देऊन चेंडू सीमारेषा पार जातोय आणि पहिला चौकार इथे मात्र मनीषच्या बॅट मधून येतोय, जो येणं गरजेचं होतं कोलसाठी आणि तोच जाता जाता इथे मात्र मनीष चेंडू मारून जातोय. 4 धावेने धावफलक जरूर पुढे जाईल. 4 धावेने धावफलक 8 वर जाऊन पोहोचलेला आहे. रोहित यांचा विचार केला तर चांगली गोलंदाजी केली जरूर. षटक मात्र समाप्तीला आलेला आहे, षटक संपलेला आहे. रोहित यांचा विचार केला तर सफलता जरूर मिळाली नाही, पण 5 चेंडू चांगले टाकले गेले, त्यामध्ये एक वाईड जरूर होता, परंतु विचार केला तर शेवटच्या चेंडूवर आलेला चौकार मात्र 8 धावांवर नेऊन पोहोचवते. 4 षटकांचा जरूर सामना आहे, परंतु या 4 षटकामध्ये तुम्हाला तुमचा दमखम दाखवावा लागेल. तुमच्या गावापासून कोलपासूनचा प्रवास तुम्ही कशासाठी केलात, तुमच्या नांगलवाडी बौद्धवाडीचा प्रवास या मैदानापर्यंत तुम्ही का केलात, तर सरपंच चषकासाठी. आणि ते जर तुम्हाला साध्य करायचं असेल तर आज आता नवे नवे या क्षणाला तुम्हाला चांगली कामगिरी करावी लागेल, सामना जिंकावा लागेल. उद्याच्या दिवशी ह्या स्पर्धेत तुम्हाला टिकून राहावं लागेल, तर येणाऱ्या उद्याच्या संध्याकाळी तुम्ही ह्या चमचमत्या सरपंच चषकाचा खऱ्या अर्थाने दावेदार होऊ शकता. परंतु इथे काय घडते, कुणाल सकपाल हा मात्र टान्स थोडासा कुणाल सकपाल यांचा थोडासा चेंज होता. महाड प्रीमियर लीग मध्ये नक्कीच कुणाल सकपाल यांचे कर्णधार पद नक्कीच आपण पाहिलं तर गोलंदाज आहे. केतनचा पहिला चेंडू बिग जरूर केला आहे, उंची घेतलेली आहे, अंतर सुद्धा पार केलेला आहे आणि समालोचन कक्षाला मान देणारा कुणाल
च्या बॅट मधून आलेला आहे खणखणीत दणदणीत षटकार येतोय. हा षटकार मात्र कुणालची बॅट बहरेल का, कुणालची बॅट बोलेल का, कुणालची बॅट पुन्हा एकदा षटकाराची भाषा बोलेल का, हे पाहणं गरजेचं आहे. कारण कुणाल जेव्हा बहरत येतो तेव्हा नक्कीच कोलच्या खेमेमध्ये आनंदाचं वातावरण असेल, परंतु त्याच वेळा क्रिकेटमध्ये काय घडतं तर समोरच्या संघामध्ये थोडीशी खामोशी असते, थोडंसं चिंतेचं वातावरण असणार आहे बौद्धवाडी संघात. हो, इथे मात्र काय घडतंय, नक्कीच इथे मात्र मिस्टाईम फटका येतोय आणि इथे मात्र झेल सुटलेला आहे. निराशा निराशा आणि निराशा. संधी तुम्हाला आलेली होती, संधीचं सोनं करणं गरजेचं होतं, परंतु काय झालं, हा चेंडू मात्र मातीमोल झालेला आहे. कुणाल सकपाळ सारखा जर एखादा मोठा फलंदाज दुसऱ्या षटकाच्या काही चेंडू तुम्हाला सापडते तर नक्कीच येणारा काळ तुमचा चांगला होता. परंतु क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये जीवनदान दिले जातात, जीवनदान घेतले जातात, परंतु तिथे थांबून चालणार नाही. काय करावं लागेल, कुणालला चांगला फटका करावा लागेल, तर नक्कीच केतनला चांगली गोलंदाजी करावी लागेल. येणाऱ्या काळात मागे काय घडले याचा विचार करून चालणार नाही, आता काय घडणार याचा विचार जरूर करावा लागेल. इथे मात्र बॅटची कडा नक्कीच मितेशच्या घेतली जाते. ह्या चेंडूवर मात्र धाव येऊ शकली नाही. लगातार 2 चेंडू मात्र कुणालच्या केतनच्या माध्यमातून चांगले हाताळले गेले जरूर. पहिल्या षटकावर चेंडूवर षटकार जरूर आला, परंतु तदनंतर टाकलेला एक चांगला चेंडू इथे मात्र केतनला परत एकदा कमबॅक करतोय. संध्याकाळची नक्कीच वातावरणात शांतता आहे, ग्रामीण क्रिकेटचा थरार आहे, ग्रामीण क्रिकेटची लज्जत जरूर आहे, परंतु ही लज्जत तुम्ही आम्ही घेतोय समर्थ रामदास मैदानावर. हो, इथे मात्र काय घडते, चेंडू मात्र सरळ हाताने खेळलेला चेंडू नक्कीच लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक येतोय, जोपर्यंत फील्ड केले तद्वर मात्र एक धाव नक्कीच फलंदाजाने घेतलेली आहे. आणि दुसऱ्या षटकात पुन्हा एकदा एक धाव अर्जित करून कोल संघ तब्बल 16 धावांवर जाऊन पोहोचलेला आहे. विचार केला तर केतन थोडासा महागडा ठरतोय का, एक झेल सुटल्यानंतर आता मात्र आपली कामगिरी सुधरेल का कुणाल, हे पाहणं गरजेचं आहे. हो, इथे मात्र काय घडतंय तर पुन्हा एकदा काऊ कॉर्नरच्या दिशेने टोळलेला चेंडू पहिल्या प्रयत्नात जरूर अडवला, थोडीशी चुकी जरूर झाली आणि या चुकीचं रूपांतर दुसऱ्या धावेत जरूर झालं. तुमची एक चूक थोडी समोरच्याला संधी असते आणि ती संधी इथे मात्र दौडू दिली नाही कुणाल आणि मितेश याने. आणि खऱ्या अर्थाने पाहिलं गेलं तर जिथे एक धाव होती तिथे चित्याच्या चपळाईने इथे मात्र धाव घेण्यात यशस्वी झाले आणि कोल संघ पुन्हा एकदा धावफलक पुढे जाऊन पोहोचतोय 18 धावा धावफलकावर. डीके नांगलवाडी आणि नांगलवाडी गावाचं एक बहारदार नियोजन आपण पाहतोय. पुन्हा एकदा नक्कीच कार्पेट साइडने इथे मात्र काऊ कॉर्नरच्या दिशेने क्षेत्ररक्षक येतोय, जरूर पकडला जाईल आणि इथे मात्र पकडलेल्या चेंडूवर एकच धाव भेटेल. अविनाश महाडिक यांचं खऱ्या अर्थानं कौतुक करणं गरजेचं आहे. ज्या प्रकारे सरपंच संजयभाई देशमुख यांचं कार्य या विभागात आहे, या ग्रामपंचायतीत आहे, ते कार्याला खऱ्या अर्थाने साजेशी एक भव्य दिवस स्पर्धा त्यांनी तुमच्या आमच्या भेटीला आलेली आहे. क्रिकेटवर प्रेम करणारं व्यक्तिमत्व खऱ्या अर्थाने संजयभाई आपण आहात. कारण याचं उदाहरण नक्कीच मी येणाऱ्या काळात देतो, कारण रायगड जिल्ह्यातील एकमेव तुम्ही सरपंच आहात ज्यांनी आपल्या ग्रामपंचायती हद्दीतील तरुणांना क्रिकेटचं किट दरवर्षी आपण आपल्या विकास निधीतून देत आहात. हे खऱ्या अर्थाने तुम्ही जा नांगलवाडी, नडगाव, बौद्धवाडी, नडगाव या सगळ्या संघांना तुम्ही टी शर्ट्स, बॅट, बॉल असं सगळं किट्स देता आणि खऱ्या अर्थाने हे चांगलं पाऊल तुमचं आहे. आणि हे करणारे एकमेव सरपंच कोण असतील रायगड जिल्ह्यात तर तुम्ही आणि तुम्ही आहात संजयभाई. हे क्रिकेटचं प्रेम आहे तुमचं. हो, इथे मात्र काय घडतंय, विकास कामाची गंगा नक्कीच तुम्ही या विभागात जरूर आणली गेलेली आहेत, परंतु हे आणताना तुमच्या तरुणांच्या पाठीशी खंबीर कसं उभं राहायचं, तरुणांना रस कशात आहे, त्याच्यात पुढे जाण्यासाठी त्यांना संधी कशा द्यायच्या, त्यांना कुठलं व्यासपीठ आवश्यक आहे त्याचा विचार करून तुम्ही अशा प्रकारची एक संधी दिलीत. नवे तर सरपंच चषकाला खंबीर पाठिंबा दिलात, अविनाश भाऊंच्या नियोजनाच्या पाठीमागे तुम्ही खंबीर उभे राहिलात आणि खऱ्या अर्थाने ग्रामीण क्रिकेटचा थरार तुमच्या ग्रामपंचायतीतील खेळाडू एक वेगळ्या व्यासपीठावर येऊन यावे म्हणून केलेले हे काम अर्थात सलाम करणारं काम आहे. परंतु जाऊया मैदानात. पुन्हा एकदा चांगला चेंडू जरूर येतोय केतनच्या माध्यमातून, पायाला आदळलेला चेंडू अपील जरूर केला गेला, पंचांच्या माध्यमातून आकाशाकडे बोट जरूर झालं, परंतु या दरम्यान काय घडते तर फलंदाजाला डगआउटचा रस्ता घ्यावा लागेल आणि खऱ्या अर्थाने पहिल्या विकेटचं इथे मात्र पतन होते. खऱ्या अर्थाने पहिल्या विकेटचं पतन होते. तिसरं षटक चालू असताना आता मात्र
मितेश बाद होऊन परततोय. तर नवीन फलंदाज कोण येतोय? सुयोग येतोय, ज्याने मगाशी खऱ्या अर्थाने मॅच मध्ये एक चांगली भरीव कामगिरी केली. तोच सुयोग, ज्याच्याकडे दमखम आहे, ज्याच्याकडे मोठे फटके खेळण्याची क्षमता आहे, तोच सुयोग येतोय. परंतु समोर रोहित, ज्याचं दुसरं षटक चालू आहे वैयक्तिक आणि संघाचं तिसरं षटक आहे. रोहितला इथे काहीतरी चमत्कार करावा लागेल, थांबून ठेवावं लागेल, धावांचा ओघ अडवावा लागेल, धावांना बांध बांधावा लागेल आणि येणाऱ्या काळात हाच बांध आपल्यासाठी आवश्यक असणार आहे. पुन्हा एकदा रोहित, आपल्या षटकातील पुढचा चेंडू, टॉस चेंडू. निराश असतील, निराश असतील, निराश असतील सुयोग, कारण ज्यांनी ज्यांनी क्रिकेट खेळले आहे त्यांना माहिती आहे, कारण हा काय आहे? लॉलीबॉक आहे मित्रांनो. तुम्ही जर पुलटा चेंडू वाया घालवतात तर खराब क्रिकेट तुमच्या माध्यमातून केलं जाते. एक गोष्ट जरूर सांगेन, आयुष्यात तुम्ही अन्नाचं कण वाया घालवायचं नसतं आणि क्रिकेटमध्ये फुलटॉस तुम्ही वाया घालवायचं नसतं. जेवढं पाप तुम्ही अन्नाचं कण वाया घालवताना तेवढं पाप जरूर तुम्ही फुलटॉस वाया घालवता. कारण ह्या चेंडूवर षटकार आणि षटकार येणं गरजेचं होतं, परंतु सुयोगच्या माध्यमातून हा षटकार येऊ शकला नाही. परंतु इथे मात्र नशीब चांगलं होतं केतन यांचं, ज्याने एक चांगला चेंडू जरूर टाकला होता, परंतु फटका मात्र खराब खेळला गेला. परंतु आता काय घडते पुढच्या चेंडूवर हे पाहणं जरूर एक वेगळ्या हा मात्र चेंडू, ओहो, क्रिकेटमध्ये चमत्कार कसे घडतात तर तुम्ही जर डोळे जर तुमच्या मैदानात आता या क्षणाला होते तर नक्कीच तुम्हाला चमत्कार पाहायला भेटला असता. किंबहुना नसले तुमचं लक्ष तर तुम्ही युट्यूबला काही सेकंद मागे जा, tennis.in माध्यमातून नक्कीच तुम्हाला पाहायला भेटेल की सुयोग कशा प्रकारे घडबडला. मोह माया कशी असते, माणसाला मोह मायामध्ये काय अडकवला जातो. मोह होता सुयोग यांना वाईट चेंडूचा, मागे निघून जाईल चेंडू, एक धावेचा मोह मात्र आवरू शकले नाही आणि या मोहा माया जाळ्यातच अडकले आणि चेंडू मात्र यष्टी उद्ध्वस्त करतोय सुयोग यांची आणि चमत्काररित्या बाद होऊन सुयोग परततोय मैदानाच्या बाहेर. दुसऱ्या विकेटचं कोलचं पतन जरूर होतोय, परंतु इथे कौतुक करणं गरजेचं आहे. नडगाव बौद्धवाडीचा जो संघ आहे, दीपक साळवी यांच्याकडून 200 रुपयाचं कॅश प्राइज आलेला आहे या बोल्ड साठी. खऱ्या अर्थाने रोहित यांचं कौतुक करणं गरजेचं आहे. तेच तर्रार मगासपासून म्हणतोय, हा गोलंदाज वेगावर स्वार होते, वेग हेच पूर्ण अस्त्र आहे आणि ते वापरताना दिसते. पुन्हा एकदा प्रतीकच्या माध्यमातून टोळवलेला चेंडू, एक धाव जरूर भेटेल आणि इथे मात्र धावांचा जो ओघ आहे ना तो कमी झालेला आहे कोल या संघाचा. ज्या प्रकारची गोलंदाजी खऱ्या अर्थाने करतायत रोहित, कौतुक करणं गरजेचं आहे. आतापर्यंत पाहिलं गेलं तर चांगले चेंडू जरूर टाकले गेले, ज्यामध्ये सिंगल डबलच दिली गेली, कोणताही मोठा फटका जरूर आला नाही. क्रिकेट आता खूप फास्ट झालेला आहे. प्रत्येक मुलगा जेव्हा क्रिकेट खेळायचं ठरवतो तेव्हा त्याला बॅट्समनच व्हायचं असतं, नवे तर त्याला षटकार चौकारच मारायचे असतात. कोणताही आता खेळाडू किंवा युवक प्लेसमेंट किंवा तंत्र शुद्धताही क्रिकेटमध्ये राहिलेली नाही. क्रिकेटमध्ये आता फोडाफोडी मारामारी व्हायलेली आहे. हो, क्या बात है, क्लास. क्रिकेटच्या कॉपी बुक स्टाईल मधला फटका कुणाल सकपाळ यांच्या बॅट मधून आलेला आहे. कुणाल सकपाळ सांगून देतो, मी व्यावसायिक क्रिकेटमध्ये का जातो, कारण माझ्याकडे अशा प्रकारची कलात्मकता आहे. विचार केला तर ह्या चेंडूवर प्रहार जरूर नव्हता, परंतु योग्य टायमिंग, क्लासिक टायमिंग होतं आणि त्या टायमिंगच्या जोरावर जो चेंडू भिरकावून दिलेला आहे ना तो एकदम नेत्रदीपक होता. आणि म्हणूनच की काय, ह्या चेंडूवर 6 धावा इथे आमचे स्कोरर मित्र कळवत आहेत. हा फलक विचार केला तर 27 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. 3 षटका मागे 27 धावा झालेल्या आहेत आणि विचार केला तर 2 गड्यांच्या मोबदल्यात 27 धावा कोल या संघाने आतापर्यंत जमवलेल्या आहेत. सत्तावीस धावा धावफलकावर झालेल्या आहेत. इथे स्कोररचं कॅल्क्युलेशन आहे, जरूर तुमच्यासाठी कळवतो की नक्कीच तुमची शंका जरूर आहे, कारण इथे एक धाव खूप महत्वाची आहे. एका धावाने सामना हारलेला आहे, एका धावाने सामना जिंकलेला आहे. नक्कीच धावेला जेवढं महत्व आहे क्रिकेटमध्ये तितकं कुठलंच महत्व कुठल्याच गोष्टीला नाही, म्हणून धावेसाठी धावाधाव करणं गरजेचं आहे. परंतु नवीन गोलंदाज तेजस येतोय. तेजस, क्या बात है.
इथे मात्र तेजसने टाकलेला चेंडू खऱ्या अर्थाने पडल्यानंतर जो बाहेरच्या साईडला वळण घेतलेला प्रतीकला काही समजला नाही, प्रदीपला काही समजलं नाही, परंतु कुठेतरी एक असं म्हणतात ना की कुठेतरी बलिदान द्यावं लागतं, कारण येणाऱ्या काळात कुणाला वरती नेणं गरजेचं आहे. म्हणूनच प्रदीप आपली विकेट फेकून मैदानाच्या बाहेर जातोय आणि 27 धावेवर आणखीन एक गडी गारद होतोय. परंतु तेजसचा विचार केला ना तर तेजसकडे वेग खूप कमी आहे, परंतु तेजसकडे ज्या प्रकारची चेंडू दोन्ही बाजू वळवण्याची जी काबिलियत आहे, जी बोटाची जादू आहे ना, ती जादू मात्र येणाऱ्या काळात फलंदाजाला खूप त्रासदायक ठरते. मगाशी अविनाश माडिक यांच्याशी आम्ही चर्चा करत होतो. अविनाश दादा बोलले की तेजसकडे खऱ्या अर्थाने काबिलियत आहे, शेवटचं षटक कोणला द्यायचं तर तेजसला द्यायचं आणि ते गरजेचं होतं. आता मात्र क्या बात है, कौतुक कौतुक करणं गरजेचं आहे. शेवटचं षटक आपल्याला माहिती आहे टेनिस क्रिकेटमध्ये मारामारीचा फोडाफोडीचा हाणामारीचा असतं आणि ह्या षटकात मात्र आपल्या बुटांची जादू तेजस मात्र करतोय. आजच्या संध्याकाळच्या प्रेक्षकांना क्या बात है खुश करतोय, कारण समोर कोण आहे, समोर आहे कुणाल सकपाळ सारखा एक अनुभवी फलंदाज, ज्याच्या माध्यमातून मागच्या मॅच मध्ये 25 धावा तब्बल कुठल्या गेल्या त्या कुणालला 2 चेंडू थांबून ठेवते. हे चांगलं काम आहे तेजस यांचं. पुन्हा एकदा पुढचा चेंडू, हो इथे मात्र बॅटवर नीटसा येऊ शकला नाही, परंतु नशिबात मात्र 4 धावा आहेत का कुणाल यांच्या. नक्कीच या नशिबाच्या धावा आणाव्या लागतील, कारण बॅटवर मिडल ऑफ द चेंडू होऊ शकला नाही, परंतु ज्या प्रकारचा चेंडू ब्रश झाला तिथून जो वेगाने चेंडू ट्रॅव्हल झाला तिथे मात्र क्षेत्ररक्षक नव्हतं आणि त्यानंतर मात्र मिळालेला कोलला 4 धावा. धावफलक मात्र 4 ने पुढे जाईल. तब्बल धावफलकाचा विचार केला तर 31 धावा 31 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. माफ करा 31 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. सरपंच चषकाची आजची संध्याकाळ मात्र काय घेऊन जाणार आहे हे नक्कीच माहिती नाही, परंतु कालची संध्याकाळ मात्र काळभैरव नडगाव या संघाने खऱ्या अर्थाने गाजवली. कालचा दिवस मात्र विजय मांडे यांचा होता. 39 चेंडू मध्ये 120 धावा कालच्या दिवसात विजय मांडे यांनी जमा केलेल्या होत्या आणि म्हणूनच की काय आपला संघ टॉप मध्ये नेऊन विजय मांडे यांनी ठेवलेला आहे. आजचा टॉपचा संघ कोण असणार आहे यासाठीच ह्या लढती आहेत. नक्कीच ह्या लढती पाहण्यासाठी मैदानात मात्र प्रेक्षक जरूर गर्दी करतायत, परंतु आता मैदानात काय घडलं तर 1 धाव जरूर भेटली, 2 धाव जरूर भेटल्या कोल या संघाला आणि लेग बाईच्या स्वरूपात धावफलकाचा विचार केला तर 33 धावा धावफलकावर आहिस्ता आहिस्ता का होईना पण कुणाल आपल्या संघाला सन्मानजनक धावफलकाकडे नेतोय आणि हे थांबवण्याचं काम तेजस मात्र 100% करत आहेत. अजून सुद्धा मोठा फटका आला नाही तेजसच्या चेंडूवर, ही जमेची बाजू. कौतुक, खऱ्या अर्थाने सुंदर चेंडू. ज्या प्रकारचे चेंडूची टप्पा पिशिंग ज्या प्रकारे करतोय ना तो टप्पा खऱ्या अर्थाने गोल्डन टप्पा आहे. जिथून टप्पा पडल्यानंतर चेंडू फिरकी घेतोय, फिरकी घेतल्यानंतर कुणाल सक्कालची गिरकी घेतोय आणि ही गिरकी घेतलेला कुणाल सक्काल पूर्णपणे फेल होते. पुन्हा पुन्हा चांगले चेंडू टाकले जातात, चांगल्या धाटणीचे चेंडू तेजसच्या माध्यमातून फेकले जातात आणि ह्या गडबडीतच काय एक चेंडू वाया जातोय कुणाल आणि कोलचा. ही चांगली बाब आहे नडगाव बौद्धवाडी संघासाठी. ग्रामीण क्रिकेटचा थरार, ग्रामीणचे तारे सितारे. हो इथे मात्र आकुटप्प्याचा चेंडू जरूर येईल. कव्हरच्या दिशेने कुणालने भेटलेला चेंडू मात्र जाता जाता 6 धावांसाठी मारतोय आणि शेवटचा जो एक लूज चेंडू टाकला ह्या चेंडूच्या प्रतीक्षेत कुणाल नक्कीच होता, परंतु ज्या प्रकारचा चेंडू शेवटचा लूज पडला त्या चांगल्या चेंडूला समाचार दिला आणि 6 धावा काढून अंतिम धावफलक मात्र धावफलकावर आपण पाहतोय. धावफलकाचा विचार केला तर धावफलक 39 झालेला आहे. येणाऱ्या काळात 40 धावांची गरज असणार आहे ते बौद्धवाडी संघाला. तर जाऊया मैदानात दुसऱ्या सत्रासाठी. त्याच्या अगोदर मोपरे आणि राजवाडी, चला नाणेफेकीसाठी या. शेवटचा सामना असणार आहे मोपरे आणि राजवाडी यांचा शेवटचा सामना असणार आहे. नाणेफेकीसाठी या. तर आपण पाहणार आहोत आजच्या दिवसातील क्वार्टर फायनलचा सामना मोपरे 11 आणि राजवाडी स्ट्रायकर्स या दोन संघादरम्यानची लढत आपल्याला पाहायला मिळेल. त्यात आपण
सरपंच साहेबांना विनंती करतो की या सामन्याचा नाणेफेक करण्यासाठी नाणेफेक कक्षाकडे यायचं आहे. क्वार्टर फायनलची मॅच असेल, नक्कीच नाणेफेक खूप महत्वाचं असेल, ते आपण पाहूयात. नाणेफेक मान्यवरांच्या हस्ते पाहणार आहोत. आजच्या दिवसातील क्वार्टर फायनलची मॅच, क्वालिफायची मॅच. नाणेफेकचा कौल गेलाय राजेवाडी संघाच्या वाटेला. तर राजेवाडी संघ आपला प्रथम काय निर्णय असेल? फिल्डिंग. तर नक्कीच प्रथम फिल्डिंग करून मोपरे संघाला किती धावांपर्यंत रोखण्याचा तुमचा प्रयत्न असेल? कमीत कमी धावामध्ये आम्ही त्यांना रोखण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद. तुमच्या असे कोणते गोलंदाज आहेत ते कमीत कमी धावा रोखण्यासाठी तुम्ही अनुकूल ठरवाल? आमच्याजवळ अजून ते 3 आम्ही जे बॉलर काढलेले आहेत ते चांगले चाललेले आहेत. अजून आमच्याकडे बॉलिंग लाईनअप चांगली आहे, पण ती आम्ही अजून इथे दाखवलेली नाही आहे. टाइम आला तर आम्ही ती पण दाखवू. कर्णधारानं सांगितलं आमच्या अजून ब्रह्मास्त्र आहेत आणि वेळ आली तर ते ब्रह्मास्त्र आम्ही बाहेर काढू. तर प्रथम बॅटिंग करत असताना किती धावा जमा करायच्या आहेत? आमचा टार्गेट 4 ओव्हर 50 प्लस असेल, 55-50 प्लस. तर धावा जमत करताना तुझ्या समेत अजून कोणता बॅट्समॅन असेल ज्याच्यावरती तू कर्णधार म्हणून विश्वास दाखवशील? आमची बॅटिंग लाईनअप चांगली आहे. मनोज आहे, तुषार आहे, दर्शन आहे, सनी आहे, अशी खूप चांगली बॅटिंग लाईनअप आहे. सगळे बॅटिंग चांगले करतात, अंडर प्रेशर खेळतात, तर सगळ्यांवर विश्वास असेल. आजच्या दिवसामध्ये तू सुद्धा कमालीची फलंदाजी करताना पाहायला मिळतोस. त्या स्पर्धेबद्दल काय बोलशील आणि आव्हानाबद्दल काय बोलशील? मॅनेजमेंट खूपच सुंदर आहे, कारण की इकडे आपल्या महाड शहरात 4-4 ओव्हरचे टुर्नामेंट खेळायला भेटत नाहीत. तर ज्या चांगल्या टीम असतात त्यांचा ड्रॉबॅक असतो की त्यांना मोठमोठ्या ओव्हरचे टुर्नामेंट खेळता येत नाहीत. तर 2 ओव्हरच्या टुर्नामेंटमध्ये टीम काही परफॉर्मन्स दाखवू शकत नाही. धन्यवाद. ऑल द बेस्ट मॅचसाठी. घेऊन जाऊयात कॉमेंट्री बॉक्समध्ये मनोज वगैरे सर यांच्याकडे. धन्यवाद. तर धन्यवाद किशोरजी. जाऊया मैदानात. दुसऱ्या सत्राला जिथे सुरुवात जरूर झाली, दुसऱ्या 40 धावांचं आव्हान मैदानात घेऊन बौद्धवाडी नांगळवाडी हा संघ जरूर उतरला गेला. परंतु ह्या दरम्यान काय झालं तर पहिले षटक बंटी यांच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेला आहे आणि 2 धावात 1 गडी गमावलेला आहे. ते बौद्धवाडी संघाने खऱ्या अर्थाने नांगलवाडी बौद्धवाडी नडगाव बौद्धवाडी हा संघ आज मात्र 40 धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात जरूर उतरला, परंतु आघाडीचा त्यांचा फलंदाज मात्र थोडासा केतन अपयशी ठरलेला आहे. परंतु केतर जातोय तर नवीन फलंदाज मैदानात येतोय. संदेशच्या माध्यमातून फलंदाजी केली जाईल. बंटी यांना खऱ्या अर्थाने एक विचार केला. बंटीची शरीरयष्टी खूप छोटी आहे, छोटा पॅक बडा धमाका म्हणावा लागेल. मगाशी सुद्धा त्याने एक चांगली गोलंदाजी बंटीच्या माध्यमातून करण्यात आली होती. इथे मात्र अक्रॉस पद्धतीने जोरदार अपील केलेला आहे आणि इथे मात्र अपील उचलून धरलेला आहे. इथे मात्र आउट लेग बिफोर द विकेट ज्या प्रकारचा टान्स होता फलंदाजाचा, तो टान्स विचित्र होता. पूर्णपणे अक्रॉस पद्धतीने येऊन चेंडू टोळवण्याचा प्रयत्न जरूर केला, परंतु चेंडू मात्र त्याच्या पॅडला लागतोय आणि पंचांचं बोट आकाशाकडे येतोय आणि निराशा करून संदेश मात्र डगआउटचा रस्ता घेतोय. 2 विकेट गेलेल्या आहेत आणि विचार केला तर फक्त धावफलकावर 2 धावा लागलेल्या आहेत. प्रति षटकामागे 10 धावांची गरज असताना 10 धावा फक्त तुम्हाला हव्या असताना कुठेतरी एक मोठा फटका येणं गरजेचं आहे. अशा वेळी तुम्ही एक शांत सेन्सिबल क्रिकेट खेळणं गरजेचं आहे. कुठेतरी धडपड आणि कुठेतरी गडबड करून क्रिकेटमध्ये थोडीशी विचलनता आणणं गरजेचं नाही, कारण प्रति षटकामागे 10 धावा म्हणजे टेनिस क्रिकेटमध्ये एक शांत स्कोर आहे. जेव्हा एका षटकामध्ये 14, 15, 20, 25 धावा निघतात, तिथे कुठेतरी 10 धावा म्हणजे 6 चेंडूमध्ये एखादा मोठा फटका आणि कोणताही गोलंदाज असला तरी नक्कीच एक खराब चेंडू जरूर टाकला जातोय. या दरम्यान नक्कीच ज्यांचं आगमन झालेला आहे, हिंदीचा बुलंद आवाज, ज्यांचा आवाज हल्ली खूप कमी ऐकायला भेटतो, ते मुराजी खुरोपकर सर यांचं आगमन झालेलं आहे. नक्कीच मुराजी आपलं सुद्धा स्वागत आहे. ज्या विभागाला खऱ्या अर्थाने हिंदीचा एक राष्ट्रीय भाषेचा गौरव म्हणून त्यांच्या आवाजाकडे पाहिलं जातं, ते मुराद खुरोपकर सर
नक्कीच आपलं सुद्धा आगमन आहे. ज्यांनी कमी नक्कीच इथे मात्र पुन्हा एकदा स्लिप मध्ये काय घडते, चुका चुका चुका. इथे मात्र नडगाव बौद्धवाडीकडनं वारंवार चुका केल्या जात आहेत. प्रति षटका बागे 10 धावा असताना कुठेतरी अशा प्रकारची डोकेदुखी फलंदाजी केली जाते. हा मात्र चेंडू खऱ्या अर्थाने स्लिप मध्ये जाळ्यात पकडून ठेवला आणि खऱ्या अर्थाने तेजस हा मात्र 0 या धावसंख्येवर डगआउट मध्ये परत जातोय. प्रति षटका बागे 10 धावांची गरज असताना तुम्हाला कुठेतरी शांत डोक्याने क्रिकेट खेळावं लागेल. क्रिकेट हे मित्रांनो बॅटनी खेळलं जातं, क्रिकेट हे चेंडूने खेळलं जातं. परंतु त्या पलीकडे जाऊन नक्कीच मी तुम्हाला सांगेन की क्रिकेट हे डोक्याने सुद्धा खेळलं जातं आणि खेळावं लागतं. तुमचं शांत डोकं ठेवून क्रिकेटच्या सगळ्या समीकरणाकडे लक्ष देऊन क्रिकेटच्या सगळ्या परिभाषा अभ्यास करून तुम्हाला क्रिकेटचं कौशल्य मैदानात करावं लागतं. नाहीतर अशा प्रकारच्या अडचणीला तुम्हाला सामोरं जावं लागेल. परंतु बंटी यांचं कौतुक करणं गरजेचं आहे. पहिले षटक ज्या इराद्याने ज्या आत्मविश्वासाने कोलच्या कर्णधाराने त्याला दिलंय ना तो 100% पार करतोय. इथे मात्र काय घडते, पुन्हा एकदा हवेत चेंडू थोडासा क्षेत्ररक्षकापासून दूर राहिलेला चेंडू टिपण्याचा प्रयत्न जरूर केला परंतु चेंडू हवेत टिपला गेला नाही आणि अशा तऱ्हेने एक धाव जरूर येते. या एक धावेने हे षटक सुद्धा संपतं. पहिले षटक समाप्तीनंतर धावफलक झालेला आहे 3 धावा धावफलकावर. तर नक्कीच मित्रांनो पहिलं षटक जरूर संपलेलं आहे. 40 धावांचं आव्हान आपल्याला पार करायचं आहे. परंतु मराठीचा माझा सकाळपासून तुम्ही आवाज जरूर ऐकला आहे परंतु तुमच्या कानाला हल्ली कमी आवाज ऐकायला येतो. हिंदीचा बुलंद आवाज ज्यांनी खऱ्या अर्थाने ह्या क्रिकेटला एक हिंदीचा मुलामा देऊन खऱ्या अर्थाने सोनेरी क्षण आणले ते मुराची खुरुपकर. खऱ्या अर्थाने त्यांच्याकडे बघून आम्ही हे समालोचन शिकलेलं आहे. आज मात्र मायक्रोफोन माझ्या हातून त्यांच्या हातात जातोय हे माझ्यासाठी खऱ्या अर्थाने अभिमानाची स्वाभिमानाची गोष्ट आहे. या ऐकूया हिंदीचा बुलंद आवाज मुराद खुरुपकर सर. धन्यवाद मनोज. समर्थ रामदास विद्यालय से मैं हूं मुराद कुरु को सभी दर्शकों को प्यार भरा नमस्कार. मुकाबला है जो कि कोल और नड़गांव के बीच मुकाबला. सामने अच्छे से लिप्टम विकेट गेंदबाजी करते हुए ये गेंद थी ऑफ स्टंप के काफी बार अंपायर का इशारा देखना होगा. नो बॉल का इशारा, गुड डिसीजन बाय अंपायर. ये नो बॉल है, फ्री हिट होंगी. गेंदबाज है विवेक अपनी कोटि की पहली टीम का पहला वो तो दूसरा ओवर लेकर बॉलिंग मार पर तैयार है. लेकिन पहली गेंद थी ऑफ स्टंप के काफी बाहर कंबर के ऊपर उन्होंने गेंद को फेंका था. वाइड का वो नो करार दिया अंपायर ने. तो फ्री हिट है या नहीं? तो फ्री हिट. 1 रनों के अतिरिक्त रनों के साथ टीम का स्कोर बढ़ता हुआ स्कोर है 4. जीत का लक्ष्य है लगभग 40 रन. सामने से लिप्टम ओवर द विकेट. एक गेंद थी, अच्छी गेंद थी, बहुत ही गुल्डन ब्लॉक होल में गेंद को फेंका था. जोरदार अपील हुई थी, अंपायर ने इस अपील को ठुकरा दिया. लेकिन अच्छी गेंद की अच्छी वापसी की है अपने गेंदबाजी में विवेक ने. बढ़िया गेंद, फुल लेन गेंद थी, स्लॉट में गेंद को फेंका था. बल्लेबाज को चकमा दी थी, जोरदार अपील हुई थी, अपील को ठुकरा दिया. साथ ही साथ स्कोर में कोई परिवर्तन नहीं. स्कोर अभी भी रुका हुआ 4 रन बिना कोई नुकसान के साथ. कितने विकेट गए? 5 रन 3 विकेट के नुकसान पर. तो अच्छी शुरुआत की है यहाँ कोल ने अपने गेंदबाजी में. लिप्टम ओवर द विकेट. ये फुल टॉस गेंद थी, उठा दिया था, लॉन्ग ऑफ की दिशा में निकलती. अविनाश गेंद के नीचे है. जब तक अविनाश ने गेंद को फील्ड किया 1 रन लेने का मौका था. 1 रनों के साथ टीम का स्कोर बढ़ता हुआ, सिंगल लेकर अपना स्ट्राइक रोटेट करते हुए स्कोर बढ़ता हुआ 6 रन 3 विकेट के नुकसान पर. दूसरा ओवर प्रगति पर है. 40 रनों का लक्ष्य है. लगभग 10 रन प्रति ओवर से रन बनाने होंगे ये मुकाबला जीतने के लिए नड़गांव को. नड़गांव बनाम कोल के बीच मुकाबला. लॉन्ग ऑन पर है अविनाश, मिड विकेट पर है प्रदीप सकपर. स्क्वायर लेग, फाइन लेग, ये ऑन साइड की फील्डिंग. फिर से फुल लेग गेंद थी लेकिन बल्ले का अंदरूनी किनारा लगा. शॉर्ट लेग के दिशा में निकलती गेंद. फील्डर गेंद के नीचे जब तक गेंद को फील्ड किया, सिंगल लेने का मौका था. स्कोर बढ़ता हुआ 7 रन. तो सिंगल डबल से कुछ काम चलने वाला. एक बड़ा शॉट आना चाहिए एक ओवर में, एक चौका या छक्का आना चाहिए.
तभी तो आप बराबरी पर चलेगा ये मुकाबला। लेकिन अच्छी गेंदबाजी विवेक द्वारा। पहला ओवर फेंका था बंटी ने कोल की तरफ से, जिन्होंने 3 विकेटें ली थी और 3 रन दिए थे। 2 विकेट थे, 1 रनआउट का विकेट था, सिंगल लेकर स्ट्राइक रोटेट है, स्कोर बढ़ता हुआ 8। दूसरा ओवर प्रगति पर है। पहला ओवर नो बॉल फेंकने के बाद 4 गेंदें उन्होंने फेंकी है, 1 लेग बाइज है, उसके बाद 3 रन है बेबल्ले से। अच्छी गेंदबाजी। ये गेंद थी, ये गेंद टप्पा खाने के बाद गेंद थोड़ा ऑफ स्टंप के थोड़ी बाहर निकली, आउट स्विंग किया था, गेंद को समझ नहीं पाए थे, खड़े खड़े खेलने की कोशिश थी बल्लेबाज सुजीत तो ये हार्ड हिटर है नड़गांव का, सुदर्शन से ताल्लुक रखते हैं इंटर एमआरडीसी क्रिकेट टूर्नामेंट में, लेकिन आज अपने नड़गांव टीम से खेलते हुए सुजीत एक हार्ड हिटर बल्लेबाज के रूप में माना जाता है। लेकिन बल्ला और गेंद का कोई संबंध नहीं आ रहा है उनके बल्ले से। स्कोर अभी भी रुका हुआ 8 रन है। ये गेंद सुजीत ने गेंद को उठा दिया था, बल्ले का टॉप पिच, बैक टू द बॉलर। इसी के साथ चौथा विकेट का पतन होते हुए बच चुका और जुवनदान दिया है सुजीत को। क्या छोड़ो मैच छोड़ो, शायद भूल गए मनोज वगैरह ये खिलाड़ी। पकड़ो कैच और जीतो मैच। समर्थ रामदास विद्यालय का ये छोटा मैदान है, जिस तरह का न्यूजीलैंड के मैदान पे हम देखेंगे नेपियर का मैदान है, उसी तरह का ही छोटा मैदान है समर्थ रामदास विद्यालय का। 1 रन जरूर दिया, 1 जीवनदान दिया विवेक ने। साथ ही साथ ओवर की समाप्ति, 2 ओवर की समाप्ति के बाद स्कोर है जो कि 9 रन। जीत के लिए 31 रनों की आवश्यकता, लगभग 15.5 रन प्रति ओवर से रन बनाने होंगे मुकाबला जीतने के लिए। तो मुश्किल होता जा रहा है यहाँ लक्ष्य नड़गांव के लिए। सुजीत को जीवनदान मिला है, एक कैच छोड़ा था, आसान सा कैच। देखना होगा सुजीत क्या करते हैं इस कैच छोड़ने के बाद, अपने इस मैच को जिता पाते हैं या कोल अपनी गेंदबाजी की जो अच्छी लाइन और लेन को मेंटेन पकड़ा है, रोहन गेंदबाजी करेंगे। राइट हैंड ओवर 2 विकेट। लेफ्ट हैंड गेंदबाज है, ज्यादा इधर गेंदबाज लेफ्ट है, वेग अच्छी गेंदबाजी करते हैं या रोहन अच्छी गेंदबाजी करते हैं। 11 गेंदे हैं, 31 रनों की आवश्यकता है मुकाबला जीतने के लिए। तो निश्चित रूप से जोरदार बल्लेबाजी करनी होगी, जोरदार प्रहार करना होगा, आक्रमण करना होगा, हवाई फायर करनी होगी समर्थ रामदास विद्यालय की छोटे मैदान पर सुजीत को। लेकिन सराहना करनी होगी कोल के गेंदबाजों को जिन्होंने अच्छी गेंदबाजी की है। रोहन मेरे सामने छोर से दौड़ना शुरू किया, अंपायर को पार करते हुए लेफ्ट आर्म ओवर द विकेट। फिर से गेंद थी, दिशा भटके गेंद ऑफ स्टंप के थोड़ी बाहर निकली, छोड़ दिया सुजीत ने। अंपायर का इशारा वाइड बॉल का। तो एक अतिरिक्त और एक वाइड के साथ 2 रनों के साथ टीम का स्कोर बढ़ता हुआ डबल फिगर में जाता हुआ स्कोर 11 रन 3 विकेट के नुकसान पर। दबाव निश्चित रूप से बढ़ता जा रहा है दोनों बल्लेबाज के ऊपर। एक है नॉन स्ट्राइक एंड पर है सुजीत और स्ट्राइक एंड पर है तेजस रोहित। ये गेंद थी, फुल लेग गेंद थी, लेकिन फ्लाइटेड गेंद थी, ऑन द राइज खेला था, लॉन्ग ऑन के दिशा में वाइड स्पीड पर गेंद को फील्ड किया। खराब थ्रो था, लेकिन देखना होगा कुणाल का भी खराब थ्रो। अच्छी रनिंग बैटिंग द विकेट। 2 रनों के साथ टीम का स्कोर बढ़ता हुआ 13। अशुभ अंक मनोज वोगरे क्रिकेट की भाषा में कहेंगे तो ये अशुभ अंक रहता है। बल्लेबाजों के लिए काफी खतरे की घंटी बज चुकी है। 13 रन 3 विकेट के, 3-13 तो हो चुके हैं नड़गांव के। सामने छोर से रोहन। ये गेंद थी ऑफ स्टंप की थोड़ी बाहर थी, ऑफ स्टंप के छोड़कर खेलने की कोशिश थी, वाइड बॉल का इशारा अंपायर का। अतिरिक्त रनों के साथ टीम का स्कोर बढ़ता हुआ 14 रन। निश्चित रूप से रोहन कुछ तो बातचीत करते हुए अंपायर से कि ये सफल होके वो ऑफ स्टंप के थोड़े बाहर निकले थे खेलने के लिए। तो लेफ्ट आर्म ओवर द विकेट। ये गेंद थी, उठा दिया, लेकिन बैक टू द बॉलर। कोई नो मैन लैंड में गेंद को गेंद गिरी थी, लेकिन 2 रन जरूर मिलेंगे। नहीं, सुजीत आउट। चौथा विकेट का पतन। 15 रन 4 विकेट के नुकसान पर जीत का लक्ष्य काफी दूर जाता हुआ। 3 to go। अभी ज्यादा कामों की वजह से मनोज वगैरह मैं नहीं दिख रहा हूँ, लोग बुलाते हैं लेकिन टाइम नहीं मिल रहा। लेकिन आप दोनों है, रुपेश माडिक है, मनोज वगैरह अभी अच्छी कमेंट्री कर रहा है। रुपेश माडिक तो उससे भी अच्छी मराठी कमेंट्री कर रहा है। तो तुम लोग है समझने के लिए।
ये गेंद थी, उठा दिया गेंद को लॉन्ग ऑन बाउंड्री के बाद अंपायर का दोनों हाथ आसमान की तरफ 6 रनों का इशारा। बेहतरीन शॉट, हल्की सी ओवर पिच गेंद थी, कदमों का इस्तेमाल किया था, हफ वाली बनाकर गेंद को खेला था लॉन्ग ऑन बाउंड्री के बाद 6 रन के लिए। तो स्कोर बढ़ता हुआ 21 रन, 19 रनों की आवश्यकता मुकाबला जीतने के लिए। 8 गेंदे 19 रन। नए 1 मिनट अंपायर, बल्लेबाज का नाम बता दीजिए। 12वां खिलाड़ी कौन है? अरे लेकिन एक 12वां खिलाड़ी भेजे इधर। विनोद ने छक्का लगा। रोहित लेफ्ट ओवर विकेट, फिर से रोहित, एक गेंद थी, फिर से उठा दिया था, गेंद हवा में, गेंद के नीचे, फील्डर निश्चित रूप से दूर। 1 रन पूरा किया, दूसरे की कोशिश, लेकिन ये खराब थ्रो क्यों कर रहे हैं? मेरे को समझ में नहीं आ रहा है कौन सी क्रिकेट खेली जा रही है कोल द्वारा। आपका थ्रो कहां आना चाहिए? रनआउट का विकेट तो मिलेगा आपको। 7 गेंदे 17 रन, 23 रन बन चुके स्कोर बोर्ड पर। रनर्स को 23, 4 विकेट के नुकसान पर। एक अच्छा लाइव टेलीकास्ट किया जा रहा है tenniscricket.in पर, तो ये अच्छा है, उनका नाम भी है टेनिस क्रिकेट का, तो निश्चित रूप से अच्छा लाइव टेलीकास्ट किया जा रहा है। ये गेंद थी, फिर से ऑन द राइज खेला था, लॉन्ग ऑफ की दिशा में निकलती गेंद, डीप लॉन्ग ऑफ से फील्डर आए, गेंद को उठा दिया पाए, लेकिन जब तक सिंगल लेने का मौका था। इसी के साथ ओवर की समाप्ति, 3 ओवर के समाप्ति हुआ स्कोर है जो कि 24 रन थे, 4 विकेट के नुकसान पर। जीत के लिए 16 रनों की आवश्यकता, 6 गेंदे 16 रन। समर्थ रामदास विद्यालय से मेरे साथी कमेंटेटर मनोज बोगरे दो दिन से शायद यहाँ कमेंट्री कर रहे हैं। रुपेश माडिक उनके साथ में जुड़े हुए होंगे। रुपेश माडिक भी अच्छी कमेंट्री कर रहे हैं। अभी ज्यादातर कॉल उनको रुपेश को बिरवाड़ी ग्रामीण एसोसिएशन में वो ज्यादा जुड़े रहे हैं। रुपेश माडिक अच्छी कमेंट्री करते हैं, उनका शब्दों का जो खेल है वो अच्छा मिलाप करते हैं। रुपेश माडिक निश्चित रूप से नांगलवाड़ी का ये उभरता हुआ सा कमेंटेटर है और अच्छा कमेंटेटर है। 6 गेंदे 16 रनों की आवश्यकता। शायद वे गेंदबाजी करेंगे अपना कोटे का दूसरा टीम का चौथा ओवर लेकर। अंतिम मुकाबला, अंतिम ओवर फेंकने के लिए बॉलिंग पर तैयार है, तैयारी कर रहे विवेक। एक स्क्वायर लेग, डीप फाइन लेग रखा है, काफी स्क्वायर रखा है, स्क्वायर लेग है, मिड विकेट है, लॉन्ग ऑन है, या ऑन साइड की फील्डिंग। फुल टॉस गेंद थी, बल्ले का टॉपी देखना होगा अविनाश माडिक ज्यादा लेते या कोई विवेक। ये दूसरा कैच ड्रॉप किया है अपने गेंदबाजी पर, ये दूसरा कैच छोड़ा है यहाँ विवेक ने। प्रदीप सकपाल काफी टेंशन में है, क्या इसको विवेक के बारे में? नो बोले। निखिल पारवे, निखिल पारवे सिस्टम डीआरएस शायद 1 लेने का इजाजत है, वो लिया है उन्होंने, खत्म हो गया। ये गेंद थी, अच्छी गेंद थी, ऑफ स्टंप के लाइन में टप्पा खाने के बाद गेंद खेलना चाहते थे बल्लेबाज रोहित, लेकिन बल्ला गेंद का कोई संबंध नहीं, गेंद सीधी विकेट कीपर की दस्तानों में जाती हुई। इसी के साथ एक अच्छी गेंद की समाप्ति, 4 गेंदे और स्कोर है जो कि 26 है, तो 14 रनों की आवश्यकता मुकाबला जीतने के लिए। 4 गेंदे 14 रन। एक बड़ा शॉट मैच का रुख बदल सकता है। लेफ्ट आर्म ओवर द विकेट, ये गेंद थी, फिर से अक्रॉस द लाइन खेला, स्क्वायर लेग की दिशा में निकलती गेंद, फील्डर गेंद के नीचे, अच्छी फील्डिंग, गेंद सीमा रेखा के बाहर, 4 रन के लिए। तो 3 गेंदे 10 रन। खराब फील्डिंग का प्रदर्शन, अच्छा इस्तेमाल किया था अपना बॉटम हैंड का अच्छा इस्तेमाल किया था, कलाई के सारे गेंद को शॉट को खेला था, फ्रंट फुट पर आए थे, गेंद को खेलना चाहते थे, लॉन्ग ऑफ और लॉन्ग ऑन के ऊपर से खेलने की कोशिश थी, लेकर की गेंद हल्की की शॉट है तो कलाई के सारे गेंद को खेल दिया था स्क्वायर लेग की दिशा में, तो डीप स्क्वायर लेग बाउंड्री के बाहर निकलती गई 4 रन के लिए। जीत के लिए अभी 10 रनों की आवश्यकता, 3 गेंदे 10 रनों की आवश्यकता।
फील्डिंग में थोड़ा परिवर्तन किया जा रहा है। एक साइकोलॉजिकल दबाव डालने की रणनीति रहती है कप्तान के मैदान के अंदर फील्डर के बल्लेबाज के ऊपर। निखिल पारवे साथ ही साथ निखिल पारवे इनका यहाँ आगमन हो चुका है, टेनिस बॉल क्रिकेट का और एक बड़ा नाम निखिल पारवे इनका यहाँ आगमन हो चुका है। मैं उनका स्वागत करता हूँ। ये गेंद बल्ले का फिर से टॉप एज, कुणाल गेंद के नीचे और इसी के साथ 5वां विकेट का पतन, रोहित आउट। 2 गेंदे 10 रनों की आवश्यकता। अब याद करें भारत बनाम बांग्लादेश का मुकाबला जो हुआ था, दिनेश कार्तिक स्ट्राइक एंड पर थे और उन्होंने वो मुकाबला जीत के दिया था भारत को। नए बल्लेबाज बबन, रुपेश माड़ी भी यहाँ मौजूद है, लेकिन शायद वो ऑर्गेनाइजर की भूमिका में है। तो निश्चित रूप से 2 गेंदे 10 रनों की आवश्यकता। ढाका में मुकाबला खेला, शेर बंगला स्टेडियम पर एक मुकाबला खेला गया था। याद करें वो मुकाबला भारत बनाम बांग्लादेश के बीच वो मुकाबला था। दिनेश कार्तिक स्ट्राइक एंड पर थे और सौम्य सरकार गेंदबाजी कर रहे थे, ये भी याद करें। 2 गेंदे 10 रनों की आवश्यकता थी और मुरली दिनेश कार्तिक ने वो मुकाबला जिता दिया था भारत को। तो याद करें वो मुकाबला, उसी तरफ का ये मुकाबला है समत रामदास विद्यालय के मैदान पर। सामने अच्छे से वेक लेफ्ट मोड़ दे, ऑफ स्टंप के बाहर वाइड बॉल होता है या नहीं देखना होगा, लेकिन गेंद ऑफ स्टंप के थोड़ी बाहर है। अंपायर का कोई इशारा दिखना है, लेकिन ये वाइड बॉल है, निश्चित रूप से वाइड दिया जाएगा। 2 गेंदे 3 रनों की आवश्यकता, 1 छक्का। उमेश जगताप साथ ही साथ उमेश जगताप इनका यहाँ आगमन हो चुका है, मैं उनका भी स्वागत करता हूं। और उनके साथ है गायकवाड़ साहब, उनका भी यहाँ आगमन हो चुका है, मैं उनका भी स्वागत करता हूं। गेंद काफी हवे में है, गेंद के नीचे फील्डर है, तीसरा कैच ड्रॉप है, वही जगह है जहां कैच ड्रॉप हुआ है। तो 1 गेंद 8 रनों की आवश्यकता। कंपल्सरी चेस है, 7 रनों की आवश्यकता। 1 गेंद 7 रनों की आवश्यकता। बबन ना, कोण आउट झालाय? बबन। संगठन से आखिरी गेंद, 7 रनों की आवश्यकता। बल्ले का बाहरी किनारा लगा, थर्ड मैन की दिशा में निकलती, साथ ही साथ यह मुकाबला जीता, 6 रनों से मुकाबला जीता है कोहली ने। जीती हुई टीम का मैं स्वागत करता हूं, अभिनंदन करता हूं। कैलाशवासी तन्वी महाडिक, इनके यादगार में ये सरपंच चषक 2021 का आयोजन किया जा रहा है समत रामदास विद्यालय के मैदान पर। और ये मैन ऑफ द मैच, इस मैच का मैन ऑफ द मैच का खिताब जाता है कुणाल सकपाल, उसको मैन ऑफ द मैच का खिताब दिया जाएगा। मैं कुणाल सकपाल को गिनती करता हूं कि आपने वो किताब लेके जाइए।